नमस्कार. श्री राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा ही परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवन कार्यावर आधारित कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 11व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. तात्यांना अवचित दाराशी आलेलं पाहून पांडुरंग शास्त्रींना आश्चर्य वाटलं. लगबगीनं पुढे होऊन त्यांनी तात्यांना पलंगापर्यंत आधार दिला. लंगडत येऊन तात्या पलंगावर विसावले. त्यांच्या हातातली पिशवी पांडुरंग शास्त्रींनी बाजूला ठेवून दिली आणि खाली वाकून त्यांना नमस्कार केला. डोईवरचा रुमाल पलंगावर काढून ठेवत तात्या पुटपुटले, आयुष्यमान भव. निर्मला त्यांनी तेवढ्यात पाणी आणलं. तात्यांना पाणी देऊन त्यांनीही खाली वाकून नमस्कार केला. प्रकृती ठणठणीत झाल्यानंतर निर्मलाताई नुकत्याच मुंबईला परतल्या होत्या. त्यांनाही आशीर्वाद देऊन तात्यांनी विचारलं, कसा काय चाललाय संसार सुनबाई? छान चाललाय, इथे काही कमी नाही. पांडुरंग शास्त्रींकडे बघून तात्यांनी विचारलं, पाठशाळा नियमितपणाने सुरू आहे ना? हो. कसली अडचण नाही ना? नाही. मग तात्या पाणी प्यायले. भांडं बाजूला ठेवून म्हणाले, हातपाय धुवून घेतो. पांडुरंग शास्त्रींनी चटकन उठून त्यांना आधार दिला. काही वेळातच तात्या हातपाय धुवून पुन्हा पलंगावर येऊन बसले. थोडं स्थिर स्थावर झाल्यावर पांडुरंग शास्त्रींनी विचारलं, तात्या, तुम्ही एकाएकी कसे काय आलात? अरे, चिंतोपंतांची तार आली म्हणून तातडीनं निघालो. तार? कसली तार? त्यांचं बोलणं संपतं न संपतं तोच चिंतोपंत तिथे हजर झाले. हे बघ, यानंच तार केली. खाली बसून चिंतोपंत म्हणाले, तार केली म्हणजे करावीच लागली. तुला काही त्याचं महत्त्व वाटत नाही म्हणून तात्यांना बोलावून घेतलं. त्यांनी सांगितलं म्हणजे तू ऐकशील. उत्तम संधी चालून आली आहे. म्हटलं उगाच वेळ वाया दवडण्यात अर्थ नाही. तात्यांनी तेव्हाच विचारलं, अरे कसली संधी? कशाबद्दल बोलताय तुम्ही? मला काही सांगाल की नाही? चिंतोपंतांनी त्यांना सारी हकीकत सांगितली. मग ते म्हणाले, तात्या, 1,00,000 रुपये विनासायास मिळत आहेत. पुन्हा त्याचं कार्य करायला मोकळा. संसाराची काळजी नको. अहो, 1,00,000 रुपये म्हणजे काय लहानसहान रक्कम आहे? पण याला ते मान्य नाही. थोडाही विचार न करता गोवर्धनदासांचा तो प्रस्ताव यानं सरळ धुडकावून लावला. म्हटलं चालून आलेली ही संधी गमावता कामा नाही आहे म्हणून तुम्हाला तातडीने बोलावून घेतलं. आता तुम्हीच समजावून सांगा याला, तुमचं तरी ऐकेल. चिंतोपंतांचं सारं बोलणं तात्यांनी शांत चित्तानं ऐकलं होतं. तितक्या शांतपणानं ते एवढंच म्हणाले, चिंतोपंत, सारा संसार मी पांडुरंगावर सोपवला आहे. योग्य तेच तो करील. त्यांचं बोलणं ऐकून चिंतोपंत ताडकन जागचे उठले आणि तडकाफडकी निघून गेले. जाता जाता पुटपुटले, दोघेही बापलेक वेडे आहेत झालं. तात्या आणि पांडुरंग शास्त्री यांनी परस्परांकडे पाहून मंद स्मित केलं. तात्या म्हणाले, पांडुरंग, आपण खरोखरच व्यावहारिक जगात राहण्याच्या पात्रतेचे नाहीत. कारण व्यावहारिक जगाच्या पलीकडे जाऊन आपण विचार करतो, कृती करतो. बरोबर आहे तुझं. व्यवहार जमला म्हणजे सुख दारी आलं अशी सर्वसामान्य माणसाची समजूत असते आणि म्हणून तो व्यवहारातच आनंद मानत असतो. पण एक दिवस व्यावहारिक जगातला फोलपणा त्याच्या ध्यानात येतो आणि मग तो अध्यात्माच्या मार्गाकडे वळतो. तोपर्यंत वय बरंच सरून गेलेलं असतं. अशा अवस्थेत त्याच्या पदरी फक्त निराशाच पडते. पांडुरंग शास्त्री उतरले, तात्या, तुम्ही जीवनाचं सारं तत्त्वज्ञान थोडक्यात बोलून गेलात. माझं असं मत आहे की माणसानं व्यवहार अवश्य पाळावा, पैसाही मिळवावा. पण हे सारं करताना देवाला कधी विसरू नये आणि आपल्याबरोबर समाजाच्या उत्कर्षासाठी सतत प्रयत्न करावा. त्याचबरोबर सचोटीनं वागून आपला धर्म पाळावा. अशा तऱ्हेनं वर्तन केल्यास कधीही निराशा पदरी पडणार नाही. मग मूळ मुद्द्यावर येऊन तात्या म्हणाले, कोणत्याही प्रलोभनाला तू बळी पडत नाहीस हे पाहून मला तुझ्याबद्दल अतिशय अभिमान वाटतो. पांडुरंग, माझी छाती कौतुकानं फुगून येते बघ. भावी काळातही तू हे अयाचित व्रत असंच चालू ठेवशील याविषयी मला पूर्ण खात्री वाटते. खरोखर पांडुरंग शास्त्रींवर तात्यांचा कमालीचा विश्वास होता. कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता समर्थपणानं ते सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडतील याविषयी तात्यांना खात्री होती.
त्यामुळेच मध्यंतरी त्यांची धाकटी मुलगी कुसुम हिच्या विवाहाची व्यवस्था म्हणून कोणीतरी विमा उतरवण्याचा त्यांना सल्ला दिला होता, तेव्हा तात्या ठामपणाने म्हणाले होते, माझा मुलगा हाच माझा विमा आहे. एवढा पांडुरंग शास्त्रीवर त्यांचा प्रगाढ विश्वास होता आणि आताच्या प्रसंगामुळे त्यांचा तो विश्वास अधिक दृढतर झाला होता. काही काळ शांततेत गेला. नेहमीप्रमाणे प्रभाकर पंतांची काळजी करताना तात्या गंभीरपणाने म्हणाले, प्रभाकरच्या नोकरीचं एकदा बघ बाबा, म्हणजे माझं आणखी एक दडपण कमी होईल रे. मी बघतोच आहे तात्या, खटावमध्ये काम होण्याची शक्यता आहे. नोकरीचं जमलं म्हणजे त्याचं लग्नही लगेच उरकून टाक. पांडुरंग शास्त्रींनी होकारार्थी मान हलवली. पुन्हा अल्पकाळ शांततेत गेला. काही वेळानं त्या शांततेचा भंग करून तात्या म्हणाले, उद्या सकाळी मी परत रोह्याला जाणार. का? आला आहात तर राहा की 2-4 दिवस. निर्मलाताईंनीही पांडुरंग शास्त्रींच्या बोलण्याला दुजोरा दिला. तेव्हा तात्या म्हणाले, खरं सांगू का, आता रोह्याला गेलं म्हणजे बरं वाटतं. पूर्वीच्या आठवणी येतात, त्या आठवणीमध्येच मन रमतं. पाठशाळा सुरू असती तर आणखी मन रमलं असतं. खरोखर रोह्याची सरस्वती संस्कृत पाठशाळा अजून सुरू असती तर तात्यांना अधिकच बरं वाटलं असतं. परंतु 1945 नंतर पाठशाळा पूर्णपणानं बंद पडली होती. काही दिवस शंकरराव पाध्ये या पांडुरंग शास्त्रींच्या साहाय्यानं ती पाठशाळा कशी बशी चालवली होती. परंतु आता मात्र ती पुरती बंद पडली होती. पाठशाळेचं शिक्षण घेऊन काय करणार, त्यामुळे नोकरी थोडीच मिळणार आहे, अशा तऱ्हेची वृत्ती नवीन पिढीमध्ये निर्माण झाल्यामुळे पाठशाळेला विद्यार्थी मिळेनासे झाले होते. हळूहळू विद्यार्थ्यांची संख्या रोडावत गेली होती आणि एके दिवशी प्राचीन भारतीय संस्कृतीचं भव्यतम शिक्षण देणारी ती संस्था बंद पडली होती. तात्या अभावितपणाने बोलून गेले, पाठशाळा सुरू करण्याची माझ्यामध्ये अजूनही धमक आहे, अगदी एका पायावर. तात्यांनी केलेला तो केविलवाणा विनोद ऐकून पांडुरंग शास्त्रींचं मन चरकलं. तात्या पुढे बोलतच होते, आजकाल पाठशाळेला विद्यार्थीच मिळत नाहीत, त्याला आपण तरी काय करणार, भगवंताची इच्छा. पण मी माझा स्वाध्याय मात्र चालू ठेवला आहे. त्यात मुळीच खंड नाही. भारतीय संस्कृतीवर आणि वैदिक वाङ्मयावर तात्यांचं अपरंपार प्रेम होतं. पाठशाळेतून बाहेर पडलेल्या आपल्या विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचा आणि वैदिक वाङ्मयाचा प्रसार करावा असं त्यांना मनापासून वाटे. पाठशाळेतून निवृत्त झाल्यानंतरही त्यांचं ऋग्वेदाचं पठण चालू असे. वस्तुतः त्या वयात ऋग्वेदाची पुन्हा घोकंपट्टी करण्याची त्यांना मुळीच आवश्यकता नव्हती. वेदपठण करून त्यांना कुठे मानसन्मानही मिळवायचा नव्हता. परंतु वैदिक वाङ्मयावरील प्रेमापोटी ते वेद म्हणत असत. तात्या पांडुरंग शास्त्रींना उद्देशून पुढे म्हणत होते, पाय गेल्यामुळे कुठे फारसं जाणं येणं होत नाही, त्यामुळे वेदपठण करण्यात मला खराखुरा आनंद मिळतो. त्या आनंदात शरीराला जडलेल्या व्याधी विसरल्या जातात, पंगुत्वही विसरलं जातं. खरंच सांगतो. तात्या पुढे बोलत होते, माझ्या या पायावरून आठवलं, मागच्या वेळेस मी इकडे आलो होतो ना गुरुपौर्णिमेला. हो, गुरुपौर्णिमा आणि दसरा या दोन्ही दिवशी तुम्ही न चुकता मुंबईला येता. तसं एकदा आलो होतो आणि लगेच दुसऱ्या दिवशी रोह्याला परत गेलो. त्या दिवशी काय पाऊस होता म्हणून सांगू. मग तो प्रसंग तात्यांनी थोडक्यात कथन केला. गुरुपौर्णिमेचा उत्सव आटपून तात्या दुसऱ्या दिवशी रोह्याला निघाले होते. हा त्यांचा नेहमीचाच परिपाठ होता. ते 2 दिवस मुंबईला आल्याशिवाय ते राहत नसत आणि दुसऱ्या दिवशी मुंबईहून रोह्याला परत जायला ते कधी चुकत नसत. त्या दिवशी ते असेच रोह्याला जायला निघाले होते. रोह्यात तेव्हा धुवाधार पाऊस पडत होता. रस्ता पाण्याखाली हरवून गेला होता. म्हणून तात्या कोलाण मार्गे कुंडलिका नदीवर येऊन पोचले होते. शंकरराव पाध्ये आणि 1-2 विद्यार्थी त्यांना न्यायला आले होते. कुंडलिका नदीचं पात्र भरून गेलं होतं. दुथडी भरून कुंडलिका वेगानं धावत होती. पुलावरही पाणी आलं होतं. त्यावेळी अंधारही दाटून आला होता. तात्या म्हणाले होते, आता गंगा पार होणं कठीण दिसतंय पाध्ये. तुम्हाला मी सुखरूप गंगा पार करतो तात्या. माझ्या खांद्यावर तुम्ही बसता का? मुळीच काळजी करू नका, फुलासारखं नेतो तुम्हाला. नकार देणं तात्यांना शक्यच नव्हतं. पण आपला बोजा कुणावर टाकण्याची आठवले कुटुंबाची आजवरची प्रथा नव्हती. परंतु त्या परिस्थितीत त्यांना गत्यंतर नव्हतं. मोठ्या संकोचानं ते पाध्याच्या पाठुंगळी बसले.
पाध्यांनी त्यांना खरोखरच फुलाप्रमाणे नदी पार केलं. हा प्रसंग सांगून तात्या म्हणाले, पांडुरंग, लोक आपल्यावर किती प्रेम करतात रे. वास्तविक आपण वेगळं असं काय करतो? आपण फक्त आपली तत्वनिष्ठा जपलेली आहे म्हणून तर आपण वेगळे आहोत तात्या. खरं तर प्रत्येक माणसानं तत्वनिष्ठा असलं पाहिजे, म्हणजे आपल्यासारख्यांची तत्वनिष्ठा वेगळी उठून दिसणार नाही. पण तसं घडत नाही. म्हणूनच टिळक, सावरकर अशी महान व्यक्तिमत्व समाजात उठून दिसतात. त्यांची प्रखर तत्वनिष्ठा दैदिप्यमान वाटते. मला सांगा तात्या, माझ्या खापर पणजोबांनी केवळ एका शब्दाखातर आपल्या घरादारावर पाणी सोडलं. कुणी केलं असतं हे अग्निदिव्य? पण असं अग्निदिव्य करण्याची आपल्याजवळ हिंमत आहे. एक शिंतोडा कुणी आपल्यावर उडवू शकणार नाही. असंच माझं आचरण आयुष्यभर राहील. तात्या, या तत्वनिष्ठेमुळेच लोकांचं आपल्याला प्रेम लाभतंय आणि यापुढेही ते लाभत राहील. तात्या कौतुकानं त्यांचं बोलणं ऐकत होते, पण नेहमीचा शांतपणा सोडून ते काहीशा उत्साहानं म्हणाले, मला खरोखरच तुझं फार कौतुक वाटतं. अरे, हॉस्पिटलमध्ये तू जेव्हा माझा पाय कापल्याचं सांगितलं होतंस ना, तेव्हा मी एकदम खचून गेलो होतो बघ. माझ्या उरल्या सुरल्या पायातली शक्तीसुद्धा तेव्हा निघून गेली होती. पण आज मात्र तुझं आचरण पाहून माझ्या या एकाच पायात 1000 हत्तींचं बळ संचारलं आहे. जगण्याची नवी उमेद मिळाली आहे. आयुष्य कृतकृत्य बनून गेलं आहे. प्रकरण 12. आकाशातील आशाकिरण. समुद्राचं पाणी काळशार दिसत होतं. अंधाऱ्या रात्रीशी ते एकरूप झाल्यासारखं वाटत होतं. समुद्रात दूरवर कुठेतरी एखाद दुसरी नौका हेलकावत होती. नौकेवरच्या दिव्यामुळे नौकेचं अस्तित्व जाणवत होतं. ते ओहोटीचे दिवस होते, त्यामुळे गेल्या काही दिवसात किनाऱ्याशी केलेली सलगी सोडून समुद्राचं पाणी पुन्हा आक्रसलं होतं. आज जाताना पाण्यानं आठवण म्हणून शंख शिंपल्यांनी भरलेली वाळू आणि असंख्य खेकड्यांची पिल्लं किनाऱ्यावर सोडून दिली होती. त्यामुळे पुळणीतून चालताना म्हणूनच ते बालखेकडे आपली डोकी वर काढत होते. अंधार पडल्यावर मात्र त्यांना कोणाचा त्रास व्हायचा नाही, कारण रात्रीच्या वेळी फारसं कोणी पाण्याजवळच्या वाळूत जायचं नाही. फिरायला येणारी मंडळी चौपाटीपर्यंतच फिरत जायची. रस्त्यावरून अथवा चौपाटीवरच्या वाळूमधून लोक मनसोक्त हिंडायचे, फिरायचे. गेल्या 3 महिन्यापासून पांडुरंग शास्त्री आणि निर्मलताई यांचाही रात्री फिरण्याचा नित्यनेम बनला होता. तसे ते दोघे रोज पहाटे फिरायला जातच होते, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी रात्रीचंही फिरणं सुरू केलं होतं. त्याला कारणही तसंच घडलं होतं. 3 महिन्यापूर्वी अंजायनाचा अटॅक येऊन पांडुरंग शास्त्री पाठशाळेतच उभ्या उभ्या कोसळले होते. आजूबाजूच्या मंडळींची तेव्हा धांदल धावपळ उडून गेली होती. काही जणांनी त्यांना ॲम्ब्युलन्समधून घरी नेलं होतं. त्यानंतर डॉक्टर परचुरे यांनी त्यांची रीतसर तपासणी केली होती आणि त्यांना संपूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला होता. गेले 3 महिने पांडुरंग शास्त्रींनी विश्रांती घेतली होती, अर्थात त्यांच्या पद्धतीनं. त्या कालावधीत ते घरात मुळीच बसून राहिले नव्हते. किंबहुना घरात विश्रांती घेत राहणं ही त्यांना मोठी शिक्षा वाटायची. घरात आजारपणामुळे आराम करीत पडून राहण्याचं त्यांचं वयही नव्हतं. ऐन तिशीच्या उंबरठ्यावर उभा असलेला तरुण घरात थोडाच बसूच राहील. त्यातल्या त्यात पांडुरंग शास्त्रींसारख्या ध्येयवादी तरुणाच्या बाबतीत ती गोष्ट अशक्यच होती. आजारपणात सुद्धा त्यांचे भावी कार्याबद्दल विचार चालायचे. निरनिराळ्या योजना त्यांच्या मनात आकार घ्यायच्या. वाचन तर नित्याचंच होतं. नुकत्याच वाचलेल्या पुस्तकावर मनातल्या मनात त्यांचं विचारमंथन चालायचं. पुष्कळ वेळा आपल्या मनातले विचार ते निर्मलाताईंना बोलून दाखवायचे. रात्री फिरायला गेल्यावर तर हमखास कोणत्या ना कोणत्या विचारावर ते निर्मलाताईंबरोबर चर्चा करायचे. आताही चौपाटीवरच्या पुळणीमधून फिरताना ते निर्मलाताईंना म्हणत होते, ज्याला सहन करावं लागतं ना, तो कधी क्रांती करीत नाही. मला नाही समजलं. हे बघ, जो माणूस किंवा जो समाज सतत दुःख भोगत असतो, त्या माणसाच्या किंवा समाजाच्या ते दुःख अंगवळी पडतं. नरकवास भोगणाऱ्याला काही काळानंतर त्या नरकवासाची सुद्धा सवय जडते. अशा वेळी त्यांचं मन विद्रोह करायला तयार नसतं. पण ते दुःख जो भोगत नाही, तोच माणूस त्या दुःखितांसाठी तळमळीनं कार्य करतो. त्यांना नरकवासातून वर काढायचा प्रयत्न करतो. हां, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की ज्याला गरज नसते तोच क्रांती करतो. बरोबर समजलीस. तुला उदाहरणच देतो.
सावरकर आणि गांधी यांना अस्पृश्यतेची झळ सोसावी लागली नव्हती. अस्पृश्यांचा उद्धार करण्याची त्यांना गरजही नव्हती. पण त्या दोघांनी अस्पृश्यांकरता फार मोठं कार्य केलं. लेनिन स्वतः कामगार, मजूर वा शेतकरी नव्हता, पण त्यानं शेतकरी कामगारांसाठी क्रांती घडवून आणली. धोंडो केशव कर्वे स्वतः स्त्री नव्हते, पण स्त्री शिक्षणासाठी ते आयुष्यभर झटले. ज्याला गरज नसते तोच पोटतिडकीनं क्रांती घडवून आणतो, ही गोष्ट निर्विवाद सत्य आहे. विमला त्यांनी विचारलं, तुमचा मुद्दा माझ्या ध्यानात आला, पण त्यातून तुम्हाला काय सुचवायचं आहे? बोलून चालून निर्मलाताई एका महान तत्वचिंतकाच्या सहधर्मचारिणी होत्या. असे अनेक विचार त्यांनी आपल्या पतीच्या मुखातून आजवर ऐकले होते. त्यामुळे त्यांच्या मुखातून निघालेले अनेक विचार निर्मलाताईंना चटकन समजायचे, परंतु त्या विचारांचा हेतू जाणून घेण्याची त्यांना आस्था असायची. म्हणूनच त्यांनी पांडुरंग शास्त्रींना प्रतिप्रश्न केला होता. त्यावर पांडुरंग शास्त्रींनी सांगितलं, ज्यांना गरज नसते ते क्रांती करतात हे तुला समजलं. तद्वत आजच्या तरुणाला धर्माची गरज नाही, म्हणूनच ते धर्मप्रवर्तक होऊ शकतात. त्यामुळेच मी तरुणांना हाताशी धरायचं ठरवलं आहे. एव्हाना ते दोघे चौपाटीवरून फिरत फिरत चर्नी रोडपर्यंत आले होते. आता पुन्हा मागे फिरायला हवं होतं. दोघांची चाल मंदावली आणि ते सहजगत्या परत फिरले. मगाच्या बोलण्याचा धागा पकडून पांडुरंग शास्त्रींनी म्हटलं, बरं का निर्मला, आजपर्यंत मी पाश्चात्यांचं पुष्कळ तत्त्वज्ञान वाचलं. बर्टॉन रसेल वाचला, विल ड्युरंट वाचला, त्याचबरोबर फ्रॉइड, प्लेटो, अरिस्टॉटल, सॉक्रेटिस, कांट असे किती म्हणून सांगावेत. या पाश्चात्य तत्त्ववेत्यांचं वाङ्मय अभ्यासलं. मार्क्स, लेनिन यांचा साम्यवाद वाचला. असं सारं तत्त्वज्ञान वाचून मी या मताशी आलो आहे की त्या लोकांचं तत्त्वज्ञान रुपयात 4 आण्यातलं सुद्धा नाही. पण त्यांनी विचारांचा केवढा प्रसार केला. आणि आपलंच बघा, आपल्याकडे तत्त्वज्ञानाचा बंदा रुपया आहे, तरीही आपले विचार कुठेही पोचले नाहीत. हीच माझी खरी खंत आहे. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, आपण कुठेही पोचलेलो नाही. एवढंच नाही तर आपल्यामध्येही सोशालिस्ट लोकांसारखे नास्तिक लोक निर्माण झाले आहेत. अगं, सोशालिस्ट नास्तिक असतील पण ते अधार्मिक नाहीत. कुणीही माणूस कोणत्याही विचारसरणीचा असला तरी त्याची धर्माची बांधिलकी असतेच असते. प्राण्याला डोकं टेकायला दगड असतात, पशुपक्ष्यांना घरटी असतात, तर माणसाला डोकं टेकायला फक्त धर्म असतो. आता हेच बघ ना, पाश्चात्यांकडे अलेक्झांडर ज्युलियस सीझर, ऑगस्टस सीझर, शार्मन, 14वा लुई असे लढवये झाले. त्या त्या काळात त्यांचे कायदे आले आणि गेले, पण तुटका फुटका का होईना रोमन कॅथोलिक अजून तिथे टिकून आहे. आपल्याकडेही अशोक, हर्षापासून शिवाजी महाराज, पेशवे यांच्यापर्यंत राजे महाराजे झाले. त्यांचेही कायदे आले आणि गेले, पण आपल्याकडचा धार्मिक श्रावणी सोमवार मात्र अजून टिकून आहे. भक्ती आणि धर्म या गोष्टी व्यक्ती आणि समाज यांच्या उन्नती करता आहेत. म्हणून धर्म हा समीक्षेचा विषय ठरू शकत नाही. तो पारंपरिक विषय आहे आणि नेमकं आजच्या काळात आपल्याकडे कोणीही उठतो आणि आपल्या धर्मावर टीका करतो. अपुऱ्या माहितीच्या आधारावर आपल्या धर्माला आपलाच माणूस बदनाम करत असतो आणि त्यातच तो भूषण मानतो. हेच आपल्याला बदलायचे निर्मला. धर्मावरची जळमटं दूर करून धर्माचं खरं खुरं स्वरूप आपल्याला लोकांसमोर ठेवायचं आहे. मी त्या टीकाकारांना मुळीच दोष देत नाही, कारण धर्माचं आजचं स्वरूप पाहून त्यांनी टीका करणं स्वाभाविक आहे. धर्म ज्यांच्या हातात आहे त्यांनीच तो भ्रष्ट केलेला आहे. भुलसटलेले विचार त्याला चिकटलेले आहेत. अगं, एकादशीला साबुदाणा खाल्ला तर मुक्ती मिळते असं सांगायला आमचे ऋषी एवढे का बावळट होते? त्यांनी केवढी उज्ज्वल आणि धार्मिक परंपरा समाजाला दिली होती. पण आज आपला तो धर्म मंदिरात अडकून पडला आहे. ही काय मंदिरं आहेत? काय ती मंदिराची दुरावस्था? सगळीकडे नुसती अस्वच्छता, त्यामध्ये आपला देव बसलेला. खरं सांगू का, मला मशिदीमधली स्वच्छता आवडते. चर्चची भव्यता आणि गांभीर्य भावतं आणि फक्त आपली मूर्तीपूजा मानवते. खूप दिवस माझ्या मनात आहे या तिन्ही धर्मस्थळांमधल्या या चांगल्या पद्धतीचं एकत्रीकरण करून एखादं मंदिर बांधावं. एक आदर्श असं मंदिर. भगवंताच्या मनात असेल तर तसं घडेल. आपण इच्छा आणि प्रयत्न करायला कोणता प्रत्यय आहे?
चालताना दोघेही एके ठिकाणी थांबले. पांडुरंग शास्त्रींनी निर्मलाताईंना विचारलं, थोडा वेळ इथे बसूया का? निर्मलाताईंनी संमतीदर्शक मान हलवली. दोघेही किनाऱ्यावरच्या वाळूत जाऊन बसले. सहजगत्या पांडुरंग शास्त्रींची दृष्टी उभवली गेली. वर अष्टमीच्या आकाशाचा काळाकुट्ट पडदा क्षितिजापर्यंत पसरला होता. त्यावर असंख्य तारकासमूह चमकताना दिसत होते. काळ्या भूमीवर प्राजक्ताच्या फुलांचा सडा दिसावा तसे. अनंत आकाशात डोकावून बघत पांडुरंग शास्त्री कितीतरी वेळ तसेच बसून राहिले. त्यांचं मन विश्वाचा वेध घेत होते. समोरच्या सागराला ओहोटी लागली होती, परंतु पांडुरंग शास्त्रींच्या मनात विचारांची भरती झाली होती. मुखातून नकळत विचारांचा ओघ ओसंडायला लागला होता. शेजारी बसलेल्या निर्मलाताई मन लावून त्यांचे विचार ऐकत होत्या. आपली वैश्विक दृष्टी तशीच ठेवून पांडुरंग शास्त्री म्हणत होते, केवढं अफाट विश्व आहे हे, त्याच्यामध्ये केवढी सुसूत्रता आहे. जरा कुठे चूक झाली तर केवढा अनर्थ घडून येईल. पण चूक होऊच शकत नाही अशी योजना त्या विश्वनियंत्याने केली आहे. या विश्वात अनेक सूर्यमाला आहेत. त्यातल्या कित्येक ग्रहांवर मनुष्यवस्ती असेल. त्या प्रत्येक माणसाचं आयुष्यातलं कर्तव्य कोणतं असेल, याचा जन्म कसा, केव्हा आणि कुठे होईल, मृत्यू केव्हा येईल, पुढील जन्मी तो कुठे असेल, हे सारं त्या विश्वनियंत्यानं पूर्वनियोजित केलेलं आहे. निर्मला, आपलं तत्त्वज्ञान अभ्यासलं म्हणजे त्या डार्विनचा सिद्धांत खोटा ठरतो. वर्ल्ड इज इव्हॉल्व्ड, नॉट क्रिएटेड, हे त्याचं म्हणणं चुकीचं ठरतं. विश्व हे मुळीच आपोआप निर्माण झालेलं नाही, इट इज क्रिएटेड. मग ते जर निर्मित असेल तर त्यामागे निर्माता हा आलाच. केवढं भव्य दिव्य आणि अलौकिक स्वरूप असेल त्या निर्मात्याचं. त्याची नुसती कल्पनाच केलेली बरी. विश्वाचं तर सोडाच, पण आपल्या अवतीभोवती ज्या गोष्टी घडत असतात त्या साऱ्या तोच घडवून आणत असतो. विज्ञानवादी म्हणतात, याचा शोध त्या माणसानं लावला, त्याचा शोध त्या माणसानं लावला, असं म्हणून ते अशा भौतिक शास्त्रज्ञांना सारं श्रेय देतात आणि देवाला विसरतात. पण जे भौतिक सुख माणूस मिळवतो किंवा भौतिकतेसाठी तो जे प्रयत्न करतो त्यामागे फक्त परमेश्वर असतो. म्हणजे कसं? निर्मलाताईंचा प्रश्न त्यांना अपेक्षितच होता. विश्वातली दृष्टी काढून ती निर्मलाताईंवर स्थिरावत पांडुरंग शास्त्री म्हणाले, तुला उदाहरणच देऊन सांगतो. पेट्रोलसारख्या कितीतरी गोष्टी माणसाला आपोआप मिळाल्या. त्यानं त्या शोधल्या नाहीत. कुणी दिली ही जाणीव? जेम्स वॅटला वाफेचं इंजिन आपोआप कसं स्फुरलं? स्फुरण कुणी दिलं? लहान वयात त्याची बुद्धिमत्ता एवढी का प्रगल्भ झाली होती? बरं, विश्वातले महत्त्वाचे शोध बहुतांशी लहान मुलांनीच लावले आहेत. वयाच्या 19व्या वर्षी मार्कोनीनं वायरलेस शोधून काढला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या न्यूटननं गुरुत्वाकर्षणाचा नियम अवघ्या 24व्या वर्षी शोधला. या बालकांनी कुठलं संशोधन केलं होतं? मग त्यांना आपोआप स्फुरलं कसं? हे स्फुरण परमेश्वरानं दिलं. मानवाच्या भौतिक उत्कर्षासाठी त्यानं ही जाणीव मानवाला करून दिली. म्हणून अशा शोधांचं मूळ परमेश्वर आहे. अर्थात काही शास्त्रज्ञ ते मान्य करतात. अगदी अलीकडचंच उदाहरण द्यायचं झालं तर ओपेनहॅमरचं देता येईल. मग त्यांनी तो प्रसंग थोडक्यात सांगितला. अमेरिकेनं हिरोशिमा नागासाकी शहरांवर अणुबॉम्ब टाकले. त्या अगोदर अमेरिकन शास्त्रज्ञांनी वाळवंटात त्या बॉम्बची चाचणी घेतली. त्यावेळी अणुबॉम्बच्या स्फोटाचं रौद्र रूप पाहून शास्त्रज्ञांच्या गटातला ओपेनहॅमर हा शास्त्रज्ञ म्हणाला, हा स्फोट पाहून मला गीतेमधला 11वा अध्याय आठवतोय. गीतेमध्ये 11व्या अध्यायातील 5व्या श्लोकापासून 34व्या श्लोकापर्यंत विश्वरूपाचं सविस्तर वर्णन दिलेलं आहे. ओपेनहॅमरला ते तेव्हा आठवलं होतं. सर्व चराचर सृष्टीजात पंचमहाभूत हे त्या परमेश्वराचंच व्यक्तरूप आहे. हे सांगून पांडुरंग शास्त्री पुढे म्हणाले, ओपेनहॅमरसारख्या श्रेष्ठ वैज्ञानिकाला ते मान्य करण्यावाचून गत्यंतर नव्हतं. पण हे मान्य न करणारे मात्र कृतज्ञ म्हणायला हवेत. परमेश्वराचं अस्तित्व न मानणाऱ्या लोकांना एक गोष्ट कळत नाही. देवानंच त्यांचं हृदय अहोरात्र चालवलंय. एक ठोका जरी चुकला तरी माणूस मरेल. मग देवाचे आभार मानायला नकोत का? त्याच्या उपकाराची जाणीव ठेवायला नको का? एवढं प्रदीर्घ बोलून झाल्यावर पांडुरंग शास्त्रींची दृष्टी पुन्हा आकाशाकडे वळली. आकाशात अगणित चांदण्या लुकलुकत होत्या. जणू पांडुरंग शास्त्रींच्या विचारांना
त्या चांदण्या हसून दाद देत होत्या. ते तारकाविश्व आपल्या नेत्रात साठवून घेत पांडुरंग शास्त्री सहजगत्या उद्गारले, केवढं परिपूर्ण विश्व आहे हे. पण त्या भगवंतानं माणसाला मात्र सतत अपूर्ण ठेवलं आहे आणि ठेवणार आहे. का? अपूर्ण ठेवण्याचं कारण काय असू शकेल? आकाशातली दृष्टी तशीच ठेवून पांडुरंग शास्त्री म्हणाले, कारण त्यामुळेच माणूस भगवंताकडे कृतज्ञतेच्या दृष्टीनं जाईल. भगवंतानं जर माणसाला परिपूर्ण केलं तर माणूस त्याच्याकडे चुकूनसुद्धा बघायचा नाही. मग भक्ती करण्याचं बाजूलाच राहिलं. माणसाला भूक लागते, तहान लागते, तशी भक्ती कधी लागत नाही. ती लावावी लागते आणि ते कार्य भगवंत माणसाला अपूर्ण ठेवून साधत असतो. ती गोष्ट माणसाच्या फायद्याचीच असते. धर्म, भक्ती या गोष्टी समाजाच्या म्हणजेच पर्यायानं माणसाच्या उन्नतीसाठीच असतात. तन, मन आणि धन जेव्हा माणूस समर्पित भावानं भगवंत कार्यात खर्च करेल तेव्हाच तो स्वतःची भौतिक उन्नती साधू शकेल. हे बोलताना पांडुरंग शास्त्री अंतर्मुख बनले होते. एकाएकी ते बोलायचे थांबले. त्याच अवस्थेत ते काही वेळ शांत बसून राहिले. त्यांच्या मनात कसलं तरी विचारांचं वादळ माजून राहिलं असणार. हे निर्मला त्यांच्या तेव्हाच ध्यानात आलं. म्हणून त्याने विचारलं, कसला विचार करताय? निर्मला, धर्म आणि भक्ती यांचं महत्त्व आजच्या तरुणांना पटवून देऊन त्यांच्या हातून योजनाबद्ध कार्य घडवून आणावं असंच खूप दिवस मला वाटतं. अर्थात माझी ही इच्छा आहे. भगवंताची तशीच इच्छा असेल तर तोच मला यश देईल. निर्मलाताई लगेच म्हणाल्या, का नाही देणार यश? तुमचं तर सतत कार्य चालू आहे, तेही मोठ्या निष्ठेनं. मागे त्या वृद्धांना देखील किती निष्ठापूर्वक तुम्ही ब्रह्मसूत्र सांगत होतात, आठवतं? काही वर्षापूर्वी पांडुरंग शास्त्री 10-15 वृद्ध लोकांना वर्षभर ठराविक दिवशी आणि ठराविक वेळी मोठ्या निष्ठेनं ब्रह्मसूत्र समजावून सांगत होते. एकदा जोरदार पाऊस पडला. कुणीही पाठशाळेत येऊ शकलं नाही. पण पांडुरंग शास्त्रींनी आपली देवकार्याची बांधिलकी चुकवली नाही. ते ठरल्याप्रमाणे पाठशाळेत गेले. ती जागा स्वतः स्वच्छ केली. मग नेहमीच्या भक्तिभावानं ते व्यासपीठावर आसनस्थ झाले. आपले नेत्र त्यांनी मिटून घेतले आणि त्या दिवशी ज्या विषयावर ते बोलणार होते त्या विषयाचं त्यांनी चिंतन केलं. बरोबर तासभर चिंतन केल्यानंतर ते आपल्या आसनावरून उठले. निर्मलाताईंनी ही आठवण दिल्यानंतर पांडुरंग शास्त्री म्हणाले, अगं, अपॉइंटमेंट विथ गॉड मी कधीही चुकवत नाही, हे तुला माहितीच आहे. पाठशाळेची वेळ म्हणजे देवाचं तासभर स्मरण करण्याची वेळ असते. मग त्यावेळी भले आपण एकटे असलो म्हणून काय बिघडलं? क्षणभर थांबून ते पुढे म्हणाले, पाठशाळेची वेळ ही अपॉइंटमेंट विथ गॉड असते. तिथे परमेश्वराला अभिप्रेत असलेल्या धर्माचं आणि भक्तीचं चिंतन करायचं असतं. पण ती ध्वजा जनसामान्यात न्यायला हवी. त्यातून समाजाचाच एक धर्मनिष्ठ परिवार निर्माण होईल आणि भक्तीच्या बळावर त्या समाजाचा भौतिक आणि आत्मिक उत्कर्ष घडून येईल. अभावितपणाने निर्मलाताईंनी म्हटलं, हे कार्य तसं अवघड आहे. आजारपणाचे दिवस सोडले तर तुम्ही किती हिंडताय, खेडोपाडी जाताय. संपूर्ण समाजात जायचं झालं तर ते काम तितकं सोपं खासच नाही. पांडुरंग शास्त्री चटकन उत्तरले, अगं, ते कार्य सोपं नाही हे मी जाणून आहे. पण भगवंताची इच्छा असेल तर का नाही यश मिळणार? आणि तुला सांगतो, खेडेगावात कार्यारंभ करणं अधिक सोपं आहे. कारण तिथला माणूस एक विचाराचा असतो. त्या माणसाजवळ जाऊन विचार पोचवणं तेवढं महत्त्वाचं. आपला हा बांधव मुळातच तत्वनिष्ठ असतो. कुणाकडून फुकट घ्यायला त्याला आवडत नाही. इतकं सांगून त्यांनी नुकताच घडलेला एक प्रसंग निर्मलाताईंना ऐकवला. रविवारी सकाळी पाठशाळा संपली की पांडुरंग शास्त्री तिथून तडक स्टेशनवर जायचे आणि मनात येईल त्या गावाचं तिकीट काढून गाडीत बसायचे. ठाण्याजवळच्या मुलुंडला तर त्यांचं दर आठवड्याला जाणं व्हायचं. मुलुंडला एक मोची होता. पांडुरंग शास्त्री तिथे आले म्हणजे तो आग्रह करून त्यांना घरी घेऊन जायचा. 1945 सालापासून दर आठवड्याला हा कार्यक्रम ठरलेला असे. क्वचित कधी मुलुंडला उशीर झाला तर त्या मोच्याकडेच मुक्काम करायचे. अल्पकाळात गिरगावातल्या घरी निरोप देण्याची तेव्हा सोय नसल्यामुळे पांडुरंग शास्त्रींचा मुलुंडला मुक्काम पडला असणार हे निर्मलाताई समजून चुकायच्या. मुलुंडशिवाय अन्य खेडेगावामधूनही पांडुरंग शास्त्री सतत परिभ्रमण करायचे. तिथल्या लोकांशी प्रेमाच्या 4 गोष्टी करायचे. त्यांच्याबरोबर स्वतःचा डबा खायचे. आपल्या डब्यामधलं त्यांना द्यायचे. स्वतः शास्त्री पंडित असूनसुद्धा कोणत्याही सोहळ्या ओवळ्यात
किंवा कर्मकांडात ते गुरफटले नव्हते. परिवारातला एक सदस्य या भावनेनंच ते समाजामध्ये मन मानेल तिथे जात होते. असेच एकदा ते गाडीत बसले आणि एका आडगावाच्या स्टेशनवर उतरले. गावातल्या लोकांशी सुसंवाद साधून झाल्यावर ते पुन्हा यथावकाश स्टेशनवर आले. तिथल्याच एका झाडाखाली बसून त्यांनी आपली शिदोरी सोडली तेव्हा एका 9-10 वर्षाच्या मुलानं त्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्या मुलाच्या अंगावर मळलेले कपडे होते. चड्डी ढुंगणावर फाटलेली होती. त्याची शरीरयष्टी अगदीच किरकोळ होती. कित्येक दिवसात त्याला पोटभर अन्न देखील मिळालं नसावं हे त्याच्याकडे बघून कोणालाही उमजलं असतं. त्याच्याकडे पाहून पांडुरंग शास्त्रींचं अंतःकरण द्रवलं. ते मनात म्हणाले, माझ्या मातृभूमीचं हे खरंखुरं प्रातिनिधिक रूप आहे. याला प्रेमाचा हात दिला पाहिजे. पांडुरंग शास्त्रीने त्याला जवळ बोलवलं. आपल्या डब्यातलं त्याला देऊ केलं. पण त्यानं काही घेतलं नाही. मग कुठल्या प्रेमानं पाठीवरनं हात फिरवीत पांडुरंग शास्त्रीने त्याला विचारलं, काय करतोस बाळा? काही नाही. वडील त्यानं नकारार्थी मान हलवली. आई काय करते? कामाला जाते. पांडुरंग शास्त्रीने चटकन खिशातून 10 रुपयाची नोट काढली आणि त्याच्यापुढे करून ते म्हणाले, घे, असू देत तुझ्याजवळ. तो तात्काळ उत्तरला, मला नको, माझी आई देईल की. आईबद्दलचा कृतज्ञता भाव हा जात्याच असतो. या विचारानं पांडुरंग शास्त्रींच्या नेत्रात पाणी तरळलं. त्यांनी पुन्हा त्याला आग्रह करून पाहिलं, पण त्यानं पैसे घेतले नाहीत. तो जेव्हा जायला लागला तेव्हा त्याला थांबवून पांडुरंग शास्त्री म्हणाले, अरे थांब, मला एक काठी हवी आहे. झाडावर चढता येतं का तुला? हो. मग देशील का एखादी काठी काढून? देतो की. मोठ्या उत्साहानं आपली फाटकी चड्डी सावरत तो चटकन झाडावर चढला. एक लांब सडक काठी त्यानं पांडुरंग शास्त्रींना काढून दिली. काठी हातात घेऊन पांडुरंग शास्त्री त्याला म्हणाले, वा, मला हवी तशी काठी दिलीस. हे घे काठीचे पैसे. मला नकोत पैसे. का? तू मला एवढी काठी आणून दिलीस, माझं मोठं काम केलंस, मग आता पैसे का नकोत? कारण काठी काढायला मला श्रम कुठे पडले, म्हणून मी पैसे घेणार नाही. तेवढ्यात गाडी आली. काहीही न बोलता पांडुरंग शास्त्रींनी झटकन 10 रुपयाची नोट त्याच्या खिशात कोंबली आणि गाडी पकडली. निर्मलाताईंना हा सारा प्रसंग कथन करून पांडुरंग शास्त्री म्हणाले, मुळात माणूस असा नीतिमान असतो. तो फुकट कुणाचं घेत नाही. मग गीता काय सांगते? फुकट घ्यायचं नाही हेच गीता सांगते ना. गीतेचे असे मौलिक विचार समाजात पोचवावे लागतील. त्यासाठी अंतिम माणसाच्या जवळ जावं लागेल. क्षणभर थांबून ते म्हणाले, गेले कित्येक दिवस वेदोपनिषदामधला स्वाध्याय हा शब्द मला साथ घालतो आहे. वैदिकांची विचारधारा आणि ऋषींच्या परिश्रमाची परंपरा यामधून स्वाध्यायाची निर्मिती झाली आहे आणि दुर्दैवानं आज समाजाला त्याचं विस्मरण झालेलं आहे. वेदविचाराचा पठण, चिंतन आणि मनन यामुळे विचारशील असं गतिमान मानव संघ तयार होतो. कारण स्वाध्यायामुळे परिस्थिती परिवर्तन किंवा मूल्य परिवर्तन यांच्यापेक्षा मानव परिवर्तन अभिप्रेत असतं. मानव जागृतीमुळेच परिवार सुखी होतो, समाजाला स्वास्थ्य लाभतं आणि पर्यायानं राष्ट्र बलशाली बनतं. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.